हॅलो मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, आज आणखी एक नवा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे आणि आजचा विषय आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाचा विषय. आपल्याला माहीत आहे की गेली 25 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रामध्ये मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं किंवा मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावरची लढाई लढतोय. ही लढाई तो एकटाच लढतोय. अनुसूचित जातीमध्ये एकूण 60 जाती आहेत, पण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची चळवळ मातंग समाज या समाजानं एकट्यानं आपल्या शिरावर घेतलेली आहे. 25 वर्षाहून अधिक काळपर्यंत ही लढाई सुरू आहे. मातंग समाज ही मागणी जेव्हा करायचा त्यावेळेला इतर अनुसूचित जातीमधले लोक त्यांना हसायचे, त्यांची टिंगल करायची, चेष्टा करायची. परंतु हा समाज सातत्यानं ही मागणी लावून धरली आणि सरकारकडे पाठपुरावा करत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आणि एकूणच वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली की आरक्षण उपवर्गीकरणासाठी एक आयोग स्थापन करण्यात यावा, एक अभ्यास समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याच्याकडून निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी अशी ती मागणी होती. परंतु एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सातारा जिल्ह्यातले नामदार शंभूराज देसाई साहेबांच्याकडे दिली होती आणि शंभूराज देसाई साहेबांचे आणि आमचे मैत्रीचे संबंध असल्यामुळं काही गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या. शंभूराज देसाई साहेबांना सांगून आम्हाला आयोगाची स्थापना करायची होती निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली, परंतु ते झालं नाही. त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की आपण एक आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन करूया आणि त्या समितीच्या वतीनं एक संपूर्ण महाराष्ट्र देशातल्या ज्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण दिलं आणि पुन्हा ज्या कारणावरून ते रद्द झालं त्याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करूया. ती जी अभ्यास समिती आहे, आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती, त्या अभ्यास समितीमध्ये मी एक सदस्य होतो. आम्ही पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक अशा 6 राज्यांचा अभ्यास केला आणि तिथं आरक्षणाची काय परिस्थिती आहे ते तपासून आम्ही आमचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे दिला. पण परिस्थिती अशी आहे की हा अहवाल सरकारकडे देताना या अहवालातली आमची पहिली जी मागणी होती, शिफारस होती, ती होती की निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमावा किंवा एक समिती नेमावी, जेणेकरून ती महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातींच्या संपूर्ण समाजाचा अभ्यास करून एक रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला सादर करेल. आमच्या या मागणीचा विचार झाला आणि महाराष्ट्र शासनानं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना केली. न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं एक वर्षभराचा काळ घेतला, परंतु त्यांनी आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे दिला आणि तो अहवाल दिल्यानंतर एक पुन्हा नव्यानं चर्चा झाली. दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची घटना मध्यंतरीच्या काळात झाली आणि ती घटना म्हणजे आम्ही आमचा जो आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीचा अहवाल दिला होता, ज्याचे प्रमुख बकुरिया साहेब होते, ज्या समितीमध्ये मीही होतो, तर त्या समितीनं अहवाल दिल्यानंतर 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. हा निकाल न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांच्या सह 7 जणांच्या बेंचनं 6-1 अशा पद्धतीनं तो निकाल दिला. ज्या 7 जणांच्या न्यायाधीशांमध्ये महाराष्ट्रातील भूषण गवई सुद्धा होते आणि या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अनुसूचित जातींचं वर्गीकरण करणं हे कुठल्याही संविधानातल्या कलमाच्या विरोधात नाही. या वर्गीकरण करण्यामुळं कुठल्याही संविधानातल्या कलमाचं उल्लंघन होत नाही. ते न्याय आहे, समतेच्या तत्वाला धरून आहे आणि संविधानाला धरून आहे. फक्त हे आरक्षण कसं द्यावं कसं नाही हा निर्णय त्या राज्यांनी आणि त्या सरकारनं घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा निकाल आला. हा निकाल 1 ऑगस्टला आला, ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. हा निकाल आला तरीसुद्धा एवढं फारसा फरक पडला नाही. पण जेव्हा न्यायमूर्ती अनंत बदर समिती स्थापन झाली आणि या समितीनं अहवाल दिला त्यावेळेला विशेषतः महार समाज आणि नवबौद्ध समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांनी नको ती मागणी पुढं केली की
अनंत बदर समितीचा अहवाल ओपन करा, तो सार्वजनिक करा, वगैरे वगैरे वगैरे. असा कोणताही अहवाल सरकारनं मान्यता दिल्याशिवाय, स्वीकारल्याशिवाय सार्वजनिक करता येत नाही, हे खरं तर नवबौद्ध समाजाला समजायला हवं होतं. परंतु त्यांच्यातले विद्वानसुद्धा अशा पद्धतीनं अशी विचित्र मागणी करत होते, जी मागणी कुठल्याही अर्थानं बरोबर नव्हती. तो अहवाल अजूनही स्वीकारलेलाच नसल्यामुळं सार्वजनिक करण्याचा प्रश्नच नाही. परंतु बौद्ध बांधवांचा एक उद्रेक आणि असंतोष बघून महाराष्ट्र सरकारनं आणखी एक समिती स्थापन केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केली आणि ती समिती एकट्याची नाही आहे, एक सदस्यीय नाही आहे, ती त्रिसदस्यीय आहे. अग्रवाल साहेब मुख्य सचिव हे एक आहेत आणि त्यांच्या सोबतीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे आहेत आणि दुसरी विधी व न्याय विभागाचेही सचिव त्याच्यामध्ये सदस्य आहेत. या तिघांची समिती आहे आणि या तिघांच्या समितीनं आपलं जे मत आहे ते मत मांडावं या समितीकडं, अशा पद्धतीचं आवाहन महाराष्ट्रातल्या सगळ्या एकूण 60 जातींना केलं आणि त्यानुसार जवळजवळ सर्व जातींनी आपले रिपोर्ट, अहवाल, सूचना, हरकती, आक्षेप, मतं या समितीकडे दिलेले आहेत. जवळपास 60,000 निवेदनं या समितीकडे प्राप्त झालीत, अशी एक चर्चा आहे किंवा आमच्या कानावर आलेली माहिती आहे. आता या समिती, राजेश अग्रवाल समिती जी आहे, ही अग्रवाल समिती आपला अहवाल पुन्हा महाराष्ट्र सरकारकडे देईल आणि त्यावरती चर्चा होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार जो काय आहे तो निर्णय होणार आहे. परंतु जसा अनंत बदर समितीने अहवाल दिला, मगाशी म्हटलं तसं, आणि बौद्ध समाज अस्वस्थ झाला आणि त्यांना एकच भीती, गैरसमज त्यांनी स्वतःही निर्माण केला आणि दुसऱ्यामध्येही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदा सांगितलं की मातंग समाजाचं फार नुकसान होणार आहे, त्यांनी ही मागणी करायला नाही पाहिजे. आणि नंतर सांगितलं दलितांच्यामध्ये फूट पडेल, आमचं असं होईल, तसं होईल, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यावरती, त्यांच्या आक्षेपावरती मी पुन्हा वेगळा व्हिडिओ करेन. परंतु समाजामध्ये वातावरण गढूळ व्हायला लागलं. मातंग समाज आणि महार समाजामध्ये एक प्रकारचा दुरावा, जो काय थोडाफार होता ओलावा, त्यातही पुन्हा दुरावा निर्माण व्हायला लागला. एकमेकाकडं संशयानं बघायला लागले आणि एक मैत्रीच्या जागी एक वैरत्वाची भावना निर्माण झाली, द्वेष निर्माण झाला. सोशल मीडियावरती हा उद्रेक दिसायला लागला, व्यक्त व्हायला लागला. महापुरुषांची बदनामी सुरू झाली. बौद्ध समाजातील लोक लहुजीवंतांच्यावर अवमान करणारी वक्तव्य करू लागला. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये अवमानकारक चर्चा सोशल मीडियावर सुरू व्हायला लागली. मग मातंग समाजातले पण लोक आहेत, त्यांनीही बौद्ध समाजातल्या महापुरुषांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. एकूणच हे सगळं वातावरण दूषित होतं. समाजामध्ये बंधुत्वाच्या ऐवजी वैरत्वाची भावना निर्माण करणार होतं आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी सांगलीमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आणि विशेषतः मातंग समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, होलार समाज असेच वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला, जो निर्णय महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्णय आहे. आणि तो म्हणजे की हा दुरावा, महापुरुषांचं अवमूल्यन थांबलं पाहिजे, दुरावा संपला पाहिजे आणि जो काय निर्णय होईल तो सरकार घेईल. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आपण व्यक्त व्हायला काय हरकत नाही आहे. त्यावेळेला आपले काय असेल ते आक्रोश, असंतोष आपण व्यक्त करायला हरकत नाही. परंतु तसं होणार नाही आहे, कारण तो निर्णयसुद्धा महाराष्ट्र सरकार किंवा कुठल्याही सरकारनं जो निर्णय घ्यायचा आहे तो या संविधानाच्या 7 जणांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक सूची बनवली, त्या आधारे हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचाही अवमान होणार नाही आणि संविधानाचंही अवमूल्यन होण्याचा प्रश्न येत नाही. फक्त एकूण 60 जातीतल्या ज्या प्रगल्भ जाती आहेत, ज्या जागरूक जाती आहेत, त्यांनी मात्र समाजामध्ये गैरसमज न पसरवता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली पाहिजे. सांगलीमधल्या तर कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेला मी मैत्रत्वाची भूमिका म्हणेन, सामंजस्याची भूमिका म्हणेन, सलोख्याची भूमिका म्हणेन. आणि यातूनच सांगलीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नुकताच कोल्हापूरला सामाजिक सलोखा परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोल्हापूरच का, तर छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातले आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून
कोल्हापूरच्या करवीर नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपण हे आरक्षणाचं संदर्भामध्ये जो तणावपूर्ण परिस्थिती झालेला आहे त्याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या दृष्टीनं कोल्हापुरात सामाजिक सलोखा परिषदेचं आयोजन करतोय. ही परिषद जाहीर केल्यानंतर काही लोक जे चमकोगिरी करणार आहेत ते म्हणायला लागले की बाबा हे आमच्यामुळं झालं, हे आम्ही सुचवलं, आम्हीच केलं वगैरे वगैरे वगैरे. असं नाही. या सगळ्या परिस्थितीवर विचार करणारे महाराष्ट्रामध्ये मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, चर्मकार समाज असेल, सर्व समाजामध्ये लोक आहेत की जो हा सलोखा टिकला पाहिजे, सामंजस्य राहिलं पाहिजे अशी भूमिका घेऊन काम करणारे लोक आहेत. ते परस्परांशी बोलतायत. मी स्वतः 2 जूनला बीडमध्ये धारूर तालुक्यात आडसला आणि परळी तालुक्यामध्ये तळणी या गावी 2 मेळावे झाले आरक्षणाच्या प्रश्नावरती. या दोन्ही मेळाव्याला आम्ही गेलो होतो. हे मेळावे झाल्यानंतर 3 तारखेला बीड जिल्ह्यातले रिपब्लिकन नेते, बौद्ध समाजाचे नेते, धम्माचे समर्थक सन्माननीय बाबुराव पोटभरे यांच्या गावी गेलो. त्यांच्या गावी जाऊन मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते नव्हते. त्यांना दूरध्वनीवरून मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की सर हा तणाव आपल्याला रोखला पाहिजे. आणि ते ह्या मताशी सहमत झाले. त्यांनीही बीडमध्ये दलित ऐक्य परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वांना बोलवून एक सामंजस्याचं नातं निर्माण झालं पाहिजे, टिकलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बीडमध्ये आमच्या मित्रांनी घेतलेली आहे आणि सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. तर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या 2 समाजातली तेढ न वाढता ती कमी करण्याचा, मैत्री वाढवण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापुरुषाचं अवलंबन थांबवण्याचा हा प्रकार आहे. मला वाटतंय की सांगलीचा हा नवा पॅटर्न महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल आणि सर्वच समाजातून आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याचं स्वागत करेल आणि शांतपणे हा निर्णय मान्य करेल जो सरकार घेणार आहे तो. अशा पद्धतीची आपण अपेक्षा करूया. एवढंच बोलतो आणि थांबतोय. पुढच्या वेळेला नंतर आपण पुन्हा भेटू. मित्रांनो, लोकसंवाद चॅनेलचे व्ह्यूज 1 लाखाच्या वर गेलेले आहेत. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणूनच हे झालेलं आहे. मी सर्वांचे आभार मानतोय. जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल तर पुन्हा एकदा करा असं मी विनंती करतो आणि थांबतोय. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.